नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण बालेवाडीतल्या या क्रीडांगणावरती उपस्थित आहोत आणि माझ्या समोर काही क्रीडा शिक्षक असणार आहेत, त्या क्रीडा संघटना देखील असणार आहेत. आज यांना अक्षरशः काळी टी शर्ट यामध्ये परिधान करून या ठिकाणी क्रीडा विभागामध्ये क्रीडा आयुक्तांकडे यावं लागले आणि काही मागण्या त्यांच्या आहेत. खरं तर 12 वर्षाचा संघर्ष आहे आणि आता त्यांनी या ठिकाणी निवेदन पण दिलंय आणि हा 12 वर्षाचा संघर्ष कशासाठी आहे, कोणासाठी आहे आणि का आहे या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत. त्या अगोदर खरं तर राज्य शासन जेव्हा जेव्हा विचार करतं त्यावेळेस क्रीडा संघटना एकत्रित येत नाहीत असं चित्र दिसतं. मात्र आजचं पुण्यातलं चित्र जे आहे ते अतिशय वेगळं आहे आणि ते सकारात्मक आहे. ज्या 45 खेळांना अद्यापही अनुदान किंवा ग्रेस गुणांकन दिलं गेलं नाही, त्यापैकी जवळपास 25 ते 30 संघटना आज या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि खेळाडूंच्या या हक्कासाठी ते आज भांडत आहेत. गेली 12 वर्ष झालं ते भांडत आहेत. आता हे प्रतिनिधी नेमकं कुठून आलेत, कुठल्या खेळाच्या संदर्भात ते या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या मागण्या काय त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी जातोय, आपण कुठून आलाय? रायगड. खेळ काय आपला, कुठल्या? युनिफाईड. तुमचा? रायगड. युनिफाईड. मॅडम, आपण कुठून आलात? नाशिक. टेनिस क्रिकेट. सर, आपण कुठून आलात? बुडो मार्शल आर्ट पुणे. आपण मॅडम? ड्रॉप रोबॉल पुणे. मॅडम, आपण? म्युझिकल चेअर स्केटिंग सोलापूर. सर, आपण? जम्प रोप असोसिएशन रायगड. सर, आपण? अशोक खरगडे बुडो मार्शल आर्ट बरं. सर, आपण? मी श्याम भोसले. मी तुमच्याकडे येणारच आहे, पण खेळाच्या बाबतीत तुम्ही आता सगळे सर्वाधिक म्हणजे सर्वात सर्वे आहेत या आंदोलनामागचे. सर, आपण कुठून? तंबोळी, हा. पिंपरी चिंचवड. सर, खेळ सांगा मला. ट्रेडिशनल रेसलिंग. ओके. सर, आपण कुठून आलात? आम्ही आलो मुंबईहून. फील्ड आर्चरी. बर. सर, आपण कुठून आलात? मी विनोद कुंजीर ओविनाम खेळाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे महाराष्ट्र राज्याचा. मी पुण्यात होतो. बर. सर, आपण? राकेश यादव, कुडो. सर, आपण? संजय सरदेसाई पॉवर लिफ्टिंग. मी ह्याच्यासाठी आणखी बरेचसे आहेत. मी तुम्हाला विचारायचं ह्यांचे पण. आपण कुठून आलात? नांदेडून आलो. रसिकेश संघटना. सर, आपण कुठून आलात? मी पुण्यातून महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन जनरल सेक्रेटरी. बर. मी आणखी कोण राहिले? हा. जमीर शिकलगार, पिंपरी चिंचवड, थाय बॉक्सिंग. हा. सर, या. विशाल पवार, चॉकबॉल. बर. सर, आपण? रोहित नवरे, पुणे, फील्ड आर्चरी. बर. आपण एक पाठीमागे राहिले होते. सर, हा. मी मुंबईहून आलोय, टँगसोडो संघटनेचा प्रतिनिधी. मी सुरुवातीला हे सगळे चेहरे ह्याच्यासाठी दाखवले की उद्या कदाचित जर क्रीडा विभागानं ऑब्जेक्शन घेतलं की आपले फक्त कागदोपत्री निवेदन आम्हाला प्राप्त झालं होतं, त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांची ओळख करून दिली. त्या संघटनांचे प्रतिनिधी, राज्य प्रतिनिधी आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की गेली 12 वर्ष झालं संघर्ष आहे आणि आता दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं की गेले अनेक वर्ष शिक्षण मंत्री असतील, त्या काळातले क्रीडा मंत्री असतील, त्यांनी प्रपोज किंवा त्याला मान्यता देऊन सुद्धा अनेक वेळा आता क्रीडा विभाग आणि शासनच एक असा खेळ खेळतोय की त्या खेळामुळं विद्यार्थ्यांचं आणि खेळाडूंचं नुकसान होतंय. खरं तर फक्त फुटबॉलचा खेळ सध्या सुरू आहे. चेंडू इकडून तिकडे ढकलायचा आणि तिकडून इकडे ढकलायचा. निर्णय मात्र अद्याप झाला नाही आणि या निर्णयासाठी 12 वर्ष लागलेली आहेत. आता मागण्या काय आहेत आणि कशा संदर्भात आहे ते जाणून घेणार आहोत. शारीरिक खेळ संघटनेचे राज्य अध्यक्ष श्याम भोसले आपल्यासोबत असणार आहेत. सर, काय सांगाल नेमकं ही दुर्दैवी वेळ कोणी आणली आणि मग यासाठी आता पुढचं प्रयत्न काय असतील? ही दुर्दैवी वेळ जी आली आहे ऍक्च्युली 2013 मध्ये पद्माकर वळवी आणि त्यावेळेचे क्रीडा आयुक्तांनी एकत्र बसून की महाराष्ट्रामध्ये क्रीडा प्रकार वाढले पाहिजे, मुलं खेळली पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी दोघांनी मिळून 44 क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये समावेशन करून घेतले. समावेशन करून घेताना त्यांनी सांगितले प्रायोगिक तत्वावर आम्ही 2-3 वर्ष पाहू, त्यानंतर तुम्हाला आम्ही क्रीडा गुणांकन देऊ आणि अनुदान पण देऊ. पण त्यांच्यानंतर पुढे जे मंत्रिपद ज्यावेळी संपलं तो कार्यकाल, पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे 2013 नंतर आम्ही शालेय क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य खेळ क्रीडा महाराष्ट्र संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही शासन दरबारी पत्रव्यवहार केला. स्थापन करण्याचा एक उद्देश असा, जी संघटना यायची मागणी करायला ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत, त्यामुळे कुठेतरी एकत्र यायला पाहिजे, संघटन दिसायला पाहिजे, त्या उद्देशाने स्थापन केली आणि 2013 पासून आज तक आहेत सतत पत्रव्यवहार करतो आपण. म्हणजे आजपर्यंत झालेले जेवढे क्रीडा मंत्री त्या सर्वांनी शिफारस केलेली आहे. त्यामध्ये
इथले 2 आयुक्त होते, त्याच्यामध्ये सुहास दिवसे, ओमप्रकाश बकोरिया यांनी सुद्धा शिफारस केली की या मुलांना क्रीडा गुण दिलं पाहिजे. या 45 खेळामधले सुरुवातीच्या कालावधीमध्ये 2013 असेल, 17-20 साधारणपणे 20 पर्यंत काही खेळांना शासनानं ग्रेस मार्कही दिले होते. नाही, आणि- 49 खेळ जे पूर्वीचे आहेत हम्म. त्यांना शासन अनुदान देतंय, गुणांकन देतंय, त्यांना सर्व म्हणजे सगळ्या सुखसुविधा पुरवल्या जातात. पण 2013 नंतर जे 44 खेळ आले हो, मी तेच म्हणतोय ना, 2013 नंतर जे खेळ आले त्याला कुठलीही सुविधा दिलेली नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये शासनाने त्याचा समावेश करून ग्रेस गुण आणि अनुदान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते देखील यादीतून काढले असं. नाही दिलाच नाही. हम्म, हम्म. 2013 मध्ये जे खेळ घेतले गेले त्यांना क्रीडा अनुदान आणि क्रीडा गुणांकनच दिले नाही. त्यासाठी आमची धडपड आहे. बरं. म्हणून हे संघटन स्थापन करून बाबा कुठेतरी एका छताखाली यायला पाहिजे. कारण एकी असेल तरच पुढे शासन त्याकडे लक्ष देतं. त्यामुळे 2013 पासून सतत पत्रव्यवहार, मंत्रालय जा, क्रीडा मंत्र्यांना भेट, या बालेवाडीमध्ये येऊन चर्चा करणे, अधिकाऱ्यांसंग चर्चा केल्यानंतर काहीतरी थोडा बदल झाला आणि त्यांनी सगळा प्रस्ताव पाठवला. पाठवल्यानंतर यापूर्वीचे माणिकराव कोकाटे जे क्रीडा मंत्री होते त्यांनी आमची अशी त्यांना एक पत्र दिलं, आम्ही आंदोलन करणार आहे. त्यामुळे त्यांनी आमची एक बैठक घेतली. बैठकीमध्ये सगळ्या त्यांनी आमच्या मागण्या एकच होतं की समजा महाराष्ट्र सरकार आपण म्हणून विकल लागले, नाही पैसे त्यांच्याकडे, नका देऊ तुम्ही, कमीत कमी जे देताय प्रमाणपत्र की ज्याच्यावर राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेचा तरी अपमान करू नका. मुलांना क्रीडा गुणांकन द्या. आमच्या ह्या खेळामध्ये जास्तीत जास्त शालेय खेळाडू जास्त आहे की जे शाळेमध्ये जातात. त्यामुळे जो एखादा खेळाडू जर पुढे गेला, प्रवेश प्रक्रियेसाठी गेला की त्याला प्रमाणपत्राचा उपयोग होतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्ही अनुदान मागत नाही, कुठल्या सुखसुविधा मागत नाही, फक्त गुणांकन द्या. बरं, आता तुम्ही मागील आठवड्यात आयुक्तांशी भेटला होता, निवेदन नेमका त्यावेळेस काय प्रकार घडला होता? आयुक्तांना आम्ही हे निवेदन द्यायच्या अगोदर मी एक 13 तारखेला एक पत्र दिलं. मला त्या पत्रामध्ये मी सर्व मंत्र्यांना भेटलो, त्यांना पण पत्र दिलं. ते पत्र इनवड झाल्यानंतर ते पत्र पुटअप नाही झालं. त्यांना जाऊन भेटलो, सर आम्ही असं निवेदन दिलंय की थाळी वाजवा आंदोलन किंवा अमर उपोषण करणार आहे, त्यासाठी त्या अगोदर तारीख देण्या अगोदर तुम्हाला आमच्या संघटना तुम्हाला भेटू इच्छितात. त्या व्यक्तीने एकच शब्द सांगितलं, हम आयरे गैरे खेळ को ये ग्रेस मार्क नाही देंगे. मी त्यांना म्हणलं, साहेब तुम्ही जे शब्द रचना करता ही चुकीची करताय. आयरे गैरे खेळ म्हणजे काय? 2013 पासून तुमच्या लक्षात नाही गेला आयरे गैरे खेळ आहे. त्यामुळं तुम्ही जे शब्द मागे घ्या. तर त्यांनी मला सांगितलं, मला तुमच्या संग बोलण्याची इच्छा नाही. मी सांगितलं, मला पण तुमची इच्छा नाही, मी तुमच्या खुर्चीचा रिस्पेक्ट करतो, त्यामुळे तुम्ही शब्दरचना नीट वापरावी. आणि त्यांना जय हिंद म्हणून बाहेर आलो. आयुक्त, राज्याच्या आयुक्तांची जर भाषा अशी असेल खेळाच्या बाबतीत, तर निश्चितपणानं महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं किंवा क्रीडाचं वैभव काय, भविष्य काय असणार आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आता मला सर एक सांगा, ग्रेस गुणाच्या बाबतीत तुम्ही मांडताय, निवेदनं दिलीत अनेक मंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी आणि क्रीडा मंत्र्यांनी देखील त्याला सपोर्ट केला, मात्र ती कागदोपत्री अद्याप आलेली नाही. पुढची दिशा काय आहे तुमची? पुढची दिशा म्हणजे कागदपत्री ह्या ठिकाणी आलंय सर्व. यांनी जी माहिती मागवली प्रत्येक वेळी, प्रत्येक संघटनेची महाराष्ट्रामध्ये असलेली व्यापकता, त्यांना असणारे संलग्न जिल्हे, त्यांच्याकडे असणारी खेळाडू संख्या, ही मी ज्यावेळी आम्ही सगळं बसून पाहिलं तर 5 लाख विद्यार्थी आहेत. यांना 2 वेळा स्वतः मी मंत्रालयामध्ये जाऊन दिलेलं आहे, ह्यांच्याकडून पण गेलेलं आहे. पण आता माझ्या लक्षात आलंय की शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि क्रीडा युवक सेवा संचालनालय हे 2 जणच खेळाडूंची आणि संघटनेची फसवणूक करतात. त्यांनी फुटबॉलच केलाय, तिकडून हे आलं नाही. आता एक पत्र यांच्याकडे आलतं 1 महिन्यापूर्वी की तुम्ही इथून प्रस्ताव पाठवा की यांना क्रीडा गुणांक देण्यास हरकत नाही. पण ते पत्र अद्यापही तिकडे न गेल्यामुळं त्या ठिकाणी शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे म्हणतात आमच्याकडे पत्र आले नाही. तुमच्याकडे पत्र नाही आले, तुम्ही त्यांना स्मरणपत्र द्यायला पाहिजे ना. ते स्मरणपत्र देत नाही. म्हणजे ह्यांनी एक काय केलं की हे बोलतील आणि गप्प बसतील. क्रीडा मंत्री, आयुक्त असतील, त्यांच्या काय अपेक्षा आहेत का 23-45 संघटनांकडून? काय तरी आतापर्यंत उघड ते कधीच बोलले नाही. जे चाललंय सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. यांनी आजपर्यंत आपल्याला कुठल्या बाबतीत मागणी केली नाही. आणि ज्यावेळी मागणी करू त्यावेळी आपल्याला दाखवता येईल. पण ते फक्त टाळाटाळ करतात.
एकदा म्हणतात आमच्याकडे मॅन पॉवर नाही. अरे तू मॅन पॉवरची तुम्हाला आम्हाला तुमची गरजच नाहीये. तांत्रिक सगळं सहकार्य आमच्या क्रीडा संघटनेचे चांगले रेफरी एज्युकेटेड ते सगळं बघतात. त्या ठिकाणी जो जिल्हा क्रीडा अधिकारी बसलेला असतो त्याच्या टीमला जेवण पण देतात आमची लोक. म्हणजे यांना लाजा नाही. पगार लाखो घेतात. तुम्ही आमच्या टीमला तर 1 रुपयाची मदत करत नाही. आणि परत भाषा काय, अनुदानित पहिले खेळ घेतले जाईल, विनाअनुदानित नंतर घेतले जाईल. जो संघटक त्या ठिकाणी जातो आणि स्पर्धेची मागणी करतो तर जिल्हा क्रीडा अधिकारी टाळटाळ करतो की पहिलं अनुदानित होऊ द्या मग विनाअनुदानित घेऊ. ही पद्धत कशाला? ती अनुदानित आणि विनादानित हा कशासाठी, म्हणजे हा शासनाचा त्यांनी खेळाडूंवरती फार मोठा अन्याय आहे. अन्यायच आहे. इथून इथले सहसंचालक पत्र पाठवतात की सगळ्या खेळांना तुम्ही म्हणजे हा प्रकार करू नये, स्पर्धा घेण्यास हरकत नाही. पण क्रीडा अधिकारी ऐकत नाही. म्हणजे ह्यांच्याकडून जे कडक पत्रावर व्हायला पाहिजे की सगळे खेळ आल्यानंतर जो येईल मागणी करेल त्याला त्याची तारीख त्याला तुमच्या सोयीप्रमाणे द्या, आमच्या सोयीप्रमाणे नाही, क्रीडा अधिकाऱ्यांच्या सोयीप्रमाणे द्या. ही फक्त टाळाटाळ चाललेली आहे, फक्त फसवणूक चाललेली आहे. आणि ह्या ठिकाणचा आयुक्त, जसं आता जंतर मंतरला कोणीतरी वकील कॉक्रोच म्हणले, हे आपल्याला आयरेगेरे म्हणतात. मग आयरेगेरे युवक ज्यावेळी रस्त्यावर उतरतात, दिल्लीमध्ये पाहिलंय ना, तीच वेळ शासनाने आणू नये. आणि आंदोलन, कुठं उपोषण किंवा येणं हे खेळाडूंचं काम नाही. पण जर अशी बिंड फक्त खेळाडूंसंग खेळच खेळायचा आहे वेगळ्या पद्धतीचा, तर मी आजही साहेबांना विनंती केली. त्या दिवसाची भूमिका, 4 दिवसाची भूमिका आयरेगेरे, आजच्या भूमिकेमध्ये थोडस फरक पडलाय. भाषा शैलीमध्ये फरक पडलाय. आंदोलनाची तारीख दिली का तुम्ही आता? आंदोलन 25 ऑगस्ट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी थाळी वाजवा आंदोलन करणार आहे. म्हणजे थाळी वाजल तर एकाच वेळी वाजणार. आणि त्यानंतर एक 5-6 दिवसानंतर 1 सप्टेंबरला या बालेवाडीमध्ये जेवढ्या क्रीडा संघटना, त्यांचे सगळे खेळाडू, त्यांचे सगळे राज्य संघटक, त्यांचे सगळे जिल्हा संघटक या बालेवाडीच्या खंडोबा मंदिरापासून थाळी वाजवत या बालेवाडीपर्यंत येणार. आणि जाऊन त्या एका जे नियोजित ठिकाण असेल तिथं उपोषणाला आम्ही बसणार आहे. तर सध्या तरी पुण्यातल्या बालेवाडीमध्ये आपण उपस्थित होतो. थाली बजाव हे आंदोलन ते करणार आहेत त्या ग्रेस गुणांसाठी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना घालवण्यासाठी थाळी वाजव आंदोलन केलं होतं. आता आयुक्त असतील किंवा क्रीडा आयुक्त असतील किंवा मंत्री असतील किंवा शिक्षण मंत्री असतील, यांच्या बुद्धीमध्ये जे ह्या 45 विनाअनुदानित खेळाच्या बाबतीत जो अन्याय सुरू आहे, तो अन्याय घालवण्यासाठी आता राज्यभरातले सगळे संघटक, क्रीडा शिक्षक आणि संघटना थाळी वाजवा आंदोलन पुण्यात येऊन करतील यात मात्र शंका नाही. सध्या तरी ही सगळी परिस्थिती आहे. आणि क्रीडा शिक्षकांवरती ती वेळ येऊ नये, विद्यार्थ्यांवरती ती वेळ येऊ नये. शिक्षण विभाग असेल आणि क्रीडा विभाग असेल यांनी तातडीने एकत्रित बसून बैठक लावावी आणि निर्णय जो आहे तो निश्चितपणानं सकारात्मक द्यावा. कॅमेरा पर्सन उमेश शिंदेसह मी रमेश शिरसाट, पुणे.